ठिकाणी सर्व मामी आणि सर्व आत्या, सर्व भाऊजा, सर्व दृष्ट काढत आहेत. इकडे आम्ही अनुप्रिताला गिफ्ट देण्यासाठी आलो आहे. बघू शकता तुम्ही, खूप सस्पेन्स होतं ह्या गिफ्टमध्ये आणि तिला पण खूप आवडलं आहे. गणपती बाप्पा. आत्ताच तुम्ही बघितलं आहे जसं की आम्हाला रस्त्यामध्येच नवरदेवाची मिरवणूक भेटलेली आणि हे बघा एंट्री करताच मस्त छान असं एंट्रन्स होता आणि हे बघा इकडे एक साईड स्क्रीन लावलेली आणि मस्त असं तुम्ही बघू शकता. स्टेज तर खूपच सुंदर, एकदम रॉयल फील येतो हे सर्व बघून. इकडे सर्व नातेवाईक आलेले आहे. तर इकडे राणी मामी पण सगळेजण आलेले, सोनाली मॅडम, साक्षी, अक्षदा, पूनम मॅडम, शीतल मॅडम. इकडे ऑफिसचे सर्वजण भेटले. त्यानंतर आमचे सर्व नातलग, इकडे मावशी म्हणजेच अनुप्रिताच्या आत्या सर्व, इकडे स्नेहल पण भेटली. तर आम्ही जातोय नवरदेवाला गेटवर घेण्यासाठी. मस्त असं सुंदर ऑप्शन. इकडे नवरदेव आलाच आहे. इकडे सर्वजण उभे आहे. आता नवरदेव आलाच आहे ऑलमोस्ट, त्याला ओवाळण्यासाठी नवरदेवाच्या सर्व आत्या. या ठिकाणी नवरी नवरदेव आलेले आहे. तर नवरी पण मस्त असं बसून आली आहे बग्गीमध्ये. इकडे सर्व आत्या मस्त घोड्याचं औक्षण करता, नवरदेवाचं औक्षण करता. तर आमची नवरी खूपच छान दिसती आहे. जस्ट मी तिला भेटली. या ठिकाणी आमच्या सासूबाई, आई म्हणजेच आई, ज्या की आता मस्त नवरदेवाचं औक्षण करताय. नवरदेवाचं गोड तोंड केलं जातं. जो फुलचीर असतो तो दिला जातो. आणि बघू शकता तुम्ही ग्रूम आणि ब्राईड, त्यांचे आउटफिट्स पण खूप छान आहेत आणि वेगळं असं युनिक ते दिसत आहे. संगम तेरा या ठिकाणी सुंदर अशी नवरी नवरदेवांची एंट्री होणार आहे. इकडे मस्त असं ड्रोनने सर्व जे कोणी आलेले सर्व मंडप, स्टेज, सर्व काही याचं मस्त शूट होतं आहे. एक साईड मस्त ज्या असतात नवरीकडचे, तर त्या ओटी भरली जाते. सो इकडे ओट्या भरण्याचा पण कार्यक्रम चालू आहे.
खूपच छान सुंदर एकदम राजशाही थाटामाटात मस्त अशी या ठिकाणी एंट्री झाली आणि जी की तुम्ही बघितली आहे. आता थोड्याच वेळात सुंदर असं मंगलाष्टक या ठिकाणी होणार आहे आणि फायनली अनुप्रिता आणि यशचा जो भव्य दिव्य लग्नाचा जो सोहळा आहे तो या ठिकाणी पार पडतोय. खूप दिवसांची जी काही मेहनत आहे तर फायनली आज इथं पूर्ण होत आहे. फायनली इथे दोन जीवांचं मिलन होत आहे. खूप छान. दोन जीवांचेच नाही तर दोन कुटुंबियांचे या ठिकाणी नातं जुळतं आहे. खूप छान बघू शकता तुम्ही भव्य दिव्य असा जो फटाके आहेत फायर्स उडत आहे. एक साईड मस्त डान्स चालू आहे. नवरी नवरदेव त्यांच्या आयुष्यातील खूप महत्त्वाच्या क्षणांचा आनंद घेत आहेत. त्रिजात्मजो सुवर्धनो विघ्नेश्वरो ओधरो ग्रामो रांजन संस्थितो गणपती. या ठिकाणी सुंदर असं मंगलाष्टक झालं आहे. फायनली इथे दोन जीवांचं मिलन झालेलं आहे आणि या अगोदर तुम्ही सुंदर असा वैदिक विवाह सोहळा पण बघितला आहे ज्यामध्ये प्रॉपर मराठमोळा साज इथे झालेला आहे. जर तुम्ही तो व्लॉग बघितला नसेल तर नक्कीच तोही व्लॉग एकदा बघा. आणि एक साईड स्क्रीन चालू आहे आणि बघू शकता तुम्ही भव्य अशी फटाक्यांची आतिषबाजी या ठिकाणी लग्न झाल्यानंतर लागलेली आहे. वा काय सुंदर नजारा आहे आणि खरंच हे रात्रीच्या वेळी ही सर्व रोषणाई खूप छान वाटते. या ठिकाणी सर्व मामी ज्या आहेत त्यांचे फोटोज थोडं सेशन बाकी होतं सो इकडे ते मस्त तुळशीला पाणी घालताय तो वाला शॉट या ठिकाणी होतोय जो की तुम्ही आता बघताय. आणि हे बघा ह्या साईडला अनुप्रिता आणि यश जीजू मस्त जे की फोटोशूट बाकी होतं ते वालं सिद्धार्थ मल्होत्राचं आणि कियारा अडवाणीच्या पासनं जो ट्रेंड निघाला आहे तर ऑलमोस्ट सर्वच जण ते फॉलो करतात तुम्ही बघू शकता. तर इकडे अनुप्रिता आणि यश जीजू पण ते फॉलो करत आहेत आणि बघू शकता तुम्ही दोघांचेही आउटफिट्स खूप छान आहे आणि त्याच्यावरती मस्त अशा डिसेंट कलर्स आहे सो त्याच्यावरती हे छान असे रेड कलरचे फ्लॉवर्स दिसत आहे एकदम छान. इकडे म्हणजे वेडिंग पण म्हणू शकता बट टाईप ऑफ रिसेप्शन इकडे होतं आहे. वाव एकदम छान दोघेही मस्त फायनली इकडे लग्न झालं आहे आणि दोघंही आयुष्यभरासाठी जुळले गेले आहेत. वाव लग्नाच्या या बंधनामध्ये दोघंही आयुष्यभरासाठी बांधले गेलेले आहेत आणि खूप छान एंट्रीनंतरनं हे जे डान्सर्स आहेत त्यांनी पण खूप छान मस्त असं लग्नामध्ये रौनक आणली तुम्ही बघू शकता. आणि या प्रकारे ही एंट्री छान वाटते कारण की जी मिररची एंट्री ऑलमोस्ट आता ती कॉमनच झाली सर्वच जण करता सो काहीतरी छान डोळ्यांना वेगळंसं आणि जो स्टेज आहे तो एकदम राजशाही वाटतो आहे. सो मग बघू शकता तुम्ही की त्यामुळे पण खूप एकदम म्हणजे परफेक्ट जे कॉम्बिनेशन झालं आहे एंट्रीसाठीचं आणि स्टेज ते पण एकदम परफेक्ट झालं आहे आणि एकदम छान सगळं परफेक्ट सेट झालं आहे. सो इकडे व्हिडिओग्राफर्सने पण छान छान असे मस्त शॉर्ट्स घेतलेले रील्स थ्रू तेही मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. आणि दोघंही त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये त्यांना सुख समृद्धी भरभराटी आनंद मिळो हीच त्यांच्या हातून समाज कल्याण घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर खरंच प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये लग्न ही खूप महत्त्वाची गोष्ट म्हणू शकतो. आयुष्यात 3च टप्पे खूप महत्त्वाचे असतात जन्म लग्न आणि मृत्यू. त्यापैकीचा हा यांच्या आयुष्यातील दुसरा टप्पा जो की ह्यांनी पार पाडलेला आहे. आयुष्यभरासाठी हे ह्या बंधनामध्ये आता बांधले गेले. मस्त त्यांनी हा वाला शॉट घेतला आहे जो की मी तुम्हाला बोलली सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी करता.
सो काइंड ऑफ आणि खरंच फोटोग्राफरची पण या ठिकाणी कमाल असते की सगळ्या अँगल्सने तुम्ही बघू शकता ते पण फोटोज काढताय परफेक्ट शॉटसाठी. त्यांची पण कुठेतरी खूप मेहनत असते या ठिकाणी. त्यांनी पण खूप छान अशी फोटोग्राफी केली. या ठिकाणी सर्व नातलग मित्रपरिवार सर्वजण लग्नासाठी उपस्थित होते. ऑफिसचाही स्टाफ. या ठिकाणी सर्व मावशा, आईंच्या बहिणी, ज्या की माझ्याही मावशा आणि आईंच्या भाऊजया, मामी सर्वजण मिळून इकडे मस्त रीलचा आनंद घेत आहे. खरं तर यातनं संस्कृती पण दिसते की त्या एकमेकींची दृष्ट काढताय. आणि हाच तो स्त्रियांसाठी खरं तर वेळ मिळतो ज्यातनं ते वेळ काढून स्वतःसाठी मस्त सजता थसता आणि मस्त व्हिडिओज बनवता. खरंच छान वाटलं. आणि हा पण रील मी तुमच्यासोबत छान करेल. खूप छान बनला आहे तो पण. या ठिकाणी हा भाटवाडीच्या मावशी, कुंदेवाडीच्या मावशी आणि इकडे लास्टला आई आहेत ज्या की दृष्ट काढताय. ॲक्च्युली ते त्यांना कधी केलेलंच नाही, एवढं परफेक्ट जमत नव्हतं, पण ते जे काही करत होते त्यात खरंच खूप छान वाटत होतं. बघू शकता तुम्ही हे सुंदर असं इकडे जे नवऱ्या मुलीला देतात ते रुखवत आणि जे आलेले गिफ्ट्स इकडे ठेवले होते. त्यात ही सुंदर एकदम मस्त बाळकृष्णाची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. नेक्स्ट टुवर्ड्स आपले ब्राईड आणि ग्रूम, ज्यांच्यासाठी की हा दिवस आहे जो की मी दिला आहे. खूप छान दिसत आहे दोघेही. आणि आम्ही सगळे ऑफिसचे सर्वजण तिला गिफ्ट्स देण्यासाठी आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी स्टेजवरती आलो आहोत. आणि तिला गिफ्ट पण खोलायला लावलं. तर बघू शकता तुम्ही सुंदर अशी इथं गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती अनुप्रीताला दिली आहे आणि तिने गेस पण केलं होतं, जे की तिला पण आवडली. आणि इकडे सगळेजण खूप हॅपी झालेत. या ठिकाणी गाथा तिच्या सर्व आजींना पण भेटली. बघू शकता तुम्ही किती छान तिला आजीकडे जाऊ वाटलं. ती ह्या आजीला तिची बाई आजीच फसली आणि पटकन असं आजीकडे गेली. इकडे वडगावच्या आजी, भाटवाडीच्या आजी बसल्या आहेत. आणि आजच्या दिवसातला खरंच ह्या व्हिडिओच्या मागे खूप मेहनत असते आणि इथं कुठंतरी मेहनतीचं फळ मला मिळतं आहे असं वाटतं आहे. हे माझे सबस्क्रायबर आहेत वरनं रायते, जे की मला सांगता की तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत. खूप छान वाटलं यांना भेटून आणि आनंदही झाला, कुठंतरी सार्थक वाटलं. काही झालं आहे अनुप्रीताचं मस्त लग्न. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.